माझं पुणे सुंदर पुणे व्यासपीठाच्या वतीनं आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आखाती देशातील युद्ध, अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेला इराणवरचा हल्ला, एकाच वेळेला आयातुल्ला खोमेनी आणि त्याच्याबरोबरचे प्रमुख 42 मिलिटरी कमांडंट, सल्लागार या सगळ्यांचाच झालेला मृत्यू, या प्रमुख घटनांनी गेली 4 दिवस सर्वांच्या तोंडी एकच चर्चेचा विषय की या युद्धाचं नेमकं काय होणार, भविष्य काळामध्ये या सगळ्या विषयाचे आपल्यावरचे परिणाम काय. सगळ्यात महत्वाची गोष्ट की या निमित्ताने, या मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाच्या निमित्ताने आखाती देशामध्ये असलेल्या आपल्या नागरिकांचं हित हे प्रमुख हित आहे का, त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे की नाही. आखाती देशांमध्ये ज्या 7 राष्ट्रांवर इराणने प्रतिहल्ला केला त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने भारतीय नागरिक नोकरी, धंदा, पर्यटनाच्या निमित्ताने आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. वर्तमानपत्र उघडल्यानंतर आता मोठ्या संख्येने हे पर्यटक परत येत आहेत, भारतीय नागरिक परत येत आहेत, याची देखील वृत्त हे आपण सगळेजण पाहत आहात. परंतु या सगळ्या विषयाच्या निमित्ताने या मध्य पूर्वेतल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय राजकारण म्हटलं मात्र कुठल्या दिशेने चाललंय याचा अभ्यास आणि आढावा हा या आजच्या व्हिडिओ माध्यमातून घ्यावा असं मला वाटलं, म्हणून मी आजचा व्हिडिओ करतोय. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचे प्रश्न जे आपल्या सर्वांनाच विचारायचे, एक भारतीय नागरिक, एक देशभक्त नागरिक म्हणून आपण या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत, योग्य वेळेला ती दिली पाहिजेत, योग्य त्या ठिकाणी आपण त्या सगळ्या विषयाचं उत्तर हे आपण नक्कीच दिलं पाहिजे. 140 कोटी जनता, त्याची असलेली सुरक्षा, त्याची असलेली प्रगती, या गोष्टी महत्वाच्या आहेत का कुठल्या तरी भूमिकेसाठी धर्मांध शक्तीच्या पाठीशी उभं राहणं हे महत्वाचं आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सातत्याने धर्मांध शक्तींचा वाढत असलेला प्रभाव, आपल्या दोन्ही बाजूला असलेली धर्मांध राष्ट्र आणि या राष्ट्रांचा असलेला आपला समोरचा उपसर्ग हा आपण सगळ्यांनी अनुभवतो आहोत, पाहतो आहोत. असं असताना देखील आणि उत्तरेला चीन सारखा जगातील एक महाशक्ती असलेला, किंबहुना आपल्यावर आक्रमण करण्याची संधी सातत्याने शोधणारा असा हा एक देश, तीनही बाजूला अशा प्रकारची राष्ट्रीय सुरक्षेची भयानक अवस्था ही आपण सगळेजण पाहतो आहोत. आणि ही अवस्था आपण सगळे पाहत असताना देशाच्या नागरिकांचं, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न प्रमुख आहे का अन्य मुद्दा प्रमुख आहे. तटस्थतेचं धोरण हे भारताने आजपर्यंत स्वीकारलेले, ते आजही आपण स्वीकारलेले, परंतु व्यक्तिगत स्वार्थापोटी, पक्षीय स्वार्थापोटी, व्यक्ती द्वेषापोटी, पंतप्रधानांच्या द्वेषापोटी कुठल्याही प्रकारची विधानं करायला आजचे विरोधी पक्ष हे कचरत नाहीयेत. केंद्रात असलेला काँग्रेस पक्ष असेल, राज्यामध्ये असलेला अखिलेश यादवांचा पक्ष असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, ममता बॅनर्जी असतील, या सगळ्यांनाच एका वेगळ्या प्रकारच्या व्यक्ती स्वार्थाने आणि व्यक्ती द्वेषाने पछाडलाय. काय विधानं करतो आहोत आपण. भारताच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा असताना अमुक विषयासंदर्भामध्ये आपण आपलं मत का व्यक्त केलं नाही, याचा आग्रह का, कशाकरता आग्रह. हा धर्मांध शक्ती हा या जगाचा प्रश्न आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्याच जगामध्ये इराण बरोबर का अमेरिका बरोबर हा मुद्दा आपला नाही, आपण त्याकडे चौकसपणाने पाहिलं पाहिजे हे नक्की. परंतु या सगळ्या विषयामध्ये भारताच्या आर्थिक प्रगतीचा, भारताच्या विकासाचा आणि सगळ्यात महत्वाचं भारताच्या सुरक्षेचा विषय हे प्राधान्याचे विषय, हे पाहणारं सरकार ही आपली गरज आहे, हे पाहणारा नेता ही आपली गरज आहे. आणि भविष्य काळामध्ये या सगळ्या विषयांकडे आपण पाहिलं पाहिजे. आजच बातमी आली आहे, सगळ्यांना माहिती आहे की डॉलरच्या भावामध्ये प्रचंड प्रकारे वाढ आणि आपला रुपया घसरला असं आपण सगळ्यांनी पाहिलं. 92 रुपयाला $1 या प्रकारची आपली आर्थिक स्थिती जर निर्माण होणार असेल, भविष्य काळामध्ये आपला एक्सपोर्ट हा जर एका वेगळ्या पद्धतीने जर चिंतेत येणारा विषय होणार असेल, तर या सगळ्या विषयांना प्राधान्याने लक्ष देणं हे महत्वाचं का कुणीतरी गेला म्हणून त्याच्याविषयीचा शोक व्यक्त करणं हे महत्वाचं. धर्मांध शक्तींना मला एकच विचारायचंय की ज्या वेळेला बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार आणि या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत येत असताना
आपण अशा प्रकारचं ऊर बडवलं होतं का? अशा प्रकारची आपली भूमिका होती का? आणि अशी भूमिका जर आपण त्यावेळेला मांडली नसेल तर या सगळ्याच आत्ताच्या भूमिकेविषयीची चिंता ही राष्ट्रनिष्ठ नागरिकांनी केली पाहिजे, असं मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की इस्रायलचा दौरा करून प्रधानमंत्री आले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे युद्ध सुरू झालं. त्यामुळे या विषयाची कल्पना ही प्रधानमंत्र्यांना दिलेली असेल अशा स्वरूपाचं एक बाष्कळ आणि भंपक विधान ही मंडळी करतात. मी या निमित्ताने आपल्याला एक गोष्ट सांगतो. सर्जिकल स्ट्राईक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेला मनोहर पर्रिकर हे संरक्षण मंत्री होते. याची आठवण मी मुद्दाम आपल्याला देतो की केंद्रातल्या आपल्या एका सहकार्य मंत्र्याच्या घरी ते आदल्या दिवशी जेवायला होते. जेवण करत असताना मनोहर पर्रिकर हे त्यांच्या स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये पूर्णतः एका वेगळ्या अर्थाने गंभीर असल्या कारणाने कुठल्याही प्रकारचं कौटुंबिक वातावरण त्या ठिकाणी जेवणाच्या निमित्ताने होऊ शकलं नाही. ते प्रकृती अस्वास्थ्य आहे, मला बरं वाटत नाहीये, मला कसतरी होत आहे असं सांगून ते आपल्या बंगल्यावर परत निघून गेले. संबंधित मंत्र्यांनी सांगितलेली गोष्ट त्यांचं नाव सांगणं या ठिकाणी योग्य नाही. त्यांनी सांगितलं की मनोहर अस्वस्थ काय मला दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता कळलं. तोपर्यंत मला माहित नव्हतं, कारण सर्जिकल स्ट्राईक ही काय गावाला सांगण्याची गोष्ट नव्हती. ती केली गेली. प्रत्यक्षामध्ये पाकिस्तानवर हल्ला केला गेला. भारतीय सैन्याने यशस्वीरित्या तो हल्ला यशस्वी करण्यामध्ये एका वेगळ्या प्रकारचे मापदंड, लष्करी मापदंड स्थापित केले. परंतु याची वाच्यता ही संबंधितांच्या पलीकडे कुणामध्येही असता कामा नये. अशा प्रकारचं लष्करी गुपित असणारे हे सगळे विषय आणि कुठल्या तरी देशाचा प्रमुख आपल्या देशाच्या प्रमुखाला उद्या आम्ही अमुक ठिकाणी अमुक हल्ला करणार आहोत अशा स्वरूपाचं विधान करेल का? किती बालिश विधान आपण करतो, काय विधानं करतो, कुठल्या धाडसाच्या गप्पा मारतो, कुणाला भित्र ठरवतो. आपल्या स्वतःकडे बघा, आपल्या नेत्याकडे बघा, देशातील एकंदरीत परिस्थिती पहा. कधीतरी एकदा डोळे उघडून विवेक बुद्धीला जागृत करा. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की आपण स्वतःच्या स्वार्थासाठी, पक्षाच्या स्वार्थासाठी आणि कुणाच्या तरी द्वेषापोटी अशी विधानं करणं सोडून द्या. भविष्य काळात तुम्हाला माफ करणार नाही. भविष्य काळामध्ये तुमचं नाव कधीच या सगळ्या विषयांकडे देशनिष्ठ भावनेतनं पाहिलं असं लिहिलं जाणार नाही. याची काळजी तुम्हाला असली पाहिजे. एक गोष्ट नक्की या निमित्ताने सांगतो, राष्ट्रनिष्ठ नागरिकांनी भविष्य काळामध्ये या युद्धाच्या परिणामांना आपल्याला अप्रत्यक्षरित्या सामोरं जायचं, त्यासाठीची तयारी केली पाहिजे. 140 कोटी जनतेचं हित, त्याचा विकास, त्याची प्रगती आणि त्याचबरोबर त्याची सुरक्षा यासाठी सरकार, विशेष करून प्रधानमंत्री मोदीजी जे करतायत त्याच्यावरती पूर्णतः पाठिंबा देणार, विश्वास व्यक्त करणारं आपलं वर्तन ही भविष्याची गरज आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.